पीडित मुलीबरोबर जी घटना घडली ती शिवशक्ती गोविंदा पथकामधलीच होती. आलीच नाही तर ती आमच्या पथकाचा भाग कधीच नव्हती. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीला गोविंदा पथकामध्ये घेऊन गेली. आमच्यावर कोणी जोर जबरदस्ती केली नाहीये. आम्हीच यांच्याकडे गेलेलो. मुलींना कुठेतरी देशोधडीला लावतात. मुलगी 10वीला आहे, वडिलांनी सांगितलं मुलगी 10वीला आहे, 12वीला आहे आणि ह्या आमच्याशी जबरदस्ती करून गोविंदा पथकाला घेऊन जात आहेत. ऍक्च्युली आम्ही गेल्या टायमाला पण बहीण जबरदस्ती केली नव्हती. आम्हाला आमची मर्जी होती. आम्हाला पण इच्छा होती की पोरं चाललीत पुढे तर आम्ही पण जाऊ शकतो ना. अशा हिशोबाने आम्ही बहिणीकडे स्वतः गेलो. मी स्वतः गेली की बहिणी आमची पण इच्छा आहे की हंडी चालू करायची. त्याच्यामुळे तर तुमचे पण जरा मॅटर आहेत ते पण तुम्ही जरा सांभाळून ठेवा, कारण की सगळ्यांना माहिती, जगाला माहिती आहे. मेन मुद्दा तर जो माणूस आपल्या आईला मारहाण करून घराच्या बाहेर काढू शकतो, ज्याचा पुरावा अख्खा किसन नगरी आहे, त्या माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा कराल? आणि खूप झालं हे राजकारण. तुमचं राजकारण जे तुम्ही करताय, तुम्ही जे तुम्हाला जे काय तुम्हाला साध्य करायचं ते तुम्हाला भेटलं नाही म्हणून तुम्ही समजा ठीक आहे, एकदा अनिता पाटलावरती तुम्ही बोट उचलला. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लवकरच दहीहंडी हा उत्सव येणार आहे आणि मीरा भाईंदरमध्ये सर्वीकडे दहीहंडीच्या तयारीसाठी पथकांची तयारी सुरू झालेली आहे. यासाठी पेनकरपाड्यामध्ये देखील शिवशक्ती गोविंदा पथक यांची देखील तयारी सुरू झालेली आहे. या पथकामध्ये खास करून तरुण मुली आहेत, लहान मुली आहेत, त्यांनी देखील तयारी सुरू केलेली आहे. मात्र यांची तयारी सुरू असताना यांच्यावर काही आरोप प्रत्यारोप झालेले आहे. याचंच उत्तर देण्यासाठी या पथकांशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलेलं आहे, नेमके काय आरोप आहेत आणि त्यांनी याबाबत काय प्रत्युत्तर दिलंय ते जाणून घेऊ. की ज्या आपल्या गावात एका पीडित मुलीबरोबर जी घटना घडली ती शिवशक्ती गोविंदा पथकामधलीच होती. आता त्यांचं पुन्हा गोविंदा पथक उभं करून स्वतःचं नाव मोठं करण्याचा त्यांचा प्रयत्न परत सुरू आहे. कालच मला एका पालकाचा फोन आला. त्यांची मुलगी 10वीला आहे, 12वीला आहे. जबरदस्ती त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलीला गोविंदा पथकामध्ये घेऊन गेली. बघा ह्यांचं काय चाललंय. स्वतःची इब्रत, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी ह्या आपल्या मुलींना कुठेतरी देशोधडीला लावतात. मुलगी 10वीला आहे, वडिलांनी सांगितलं मुलगी 10वीला आहे, 12वीला आहे आणि ह्या आमच्याशी जबरदस्ती करून गोविंदा पथकाला घेऊन जात आहेत. बघा जी घटना आपल्या गावात घडली आहे ती अत्यंत निंदनीय आहे. कोणामुळे घडली तर ह्यांच्याच गोविंदा पथकामध्ये होती, त्यांच्याच घरातल्यांनी केलेली आहे. हे प्रकरण आपल्याला परत दुबारा आपल्या पेनकरपाड्यामध्ये घडलं नाही पाहिजे. यासाठी आपल्याला एक सुरक्षित पाऊल उचललं पाहिजे. मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करीन, कोणीही आपल्या मुलीला शिवशक्ती गोविंदा पथकामध्ये पाठवू नका. जोपर्यंत आपल्या मुलींचं संरक्षणाची जबाबदारी कोणी घेत नाहीये, त्यांच्याच घरात जर असे पुरुष मंडळी जर आपल्या मुलींबरोबर अशी वाईट कृत्य करत असतील तर आपण कोणत्या विश्वासाने त्यांच्या गोविंदा पथकामध्ये आपल्या मुलींना पाठवतोय. पण काय सांगाल, दहीहंडीचा कार्यक्रम थोड्या दिवसावर आहे आणि या ठिकाणी तुम्ही सराव करत आहात मुलीला घेऊन. नेमकं कोणतं पथक आहे आणि कशा प्रकारे तयारी होते? शिवशक्ती महिला गोविंदा पथक आहे आमच्या मंडळाचं नाव. हा पथक आम्ही गेल्या वर्षीपासून, म्हणजे शिवशक्ती गोविंदा पथक हा गेले 21 वर्षापासून चालू आहे सलग, आणि महिला गोविंदा पथक हे आम्ही गेल्या वर्षीपासून चालू केलंय. मुलींचा आग्रह होता की आपण परंपरा जपली पाहिजे, तर वहिनी तुम्ही पुढाकार घ्या आणि आम्हाला पण थोडा प्रोत्साहन द्या, आम्हाला सपोर्ट करा, बाकी आम्हाला महिला गोविंदा पथक चालू करायचं आहे. म्हणजे ठीक आहे, तर गेल्या वर्षीपासून आपण हा चालू केलेला आहे. ते की मुली आमच्या ज्या आहेत ते 70-1च्या आसपास आमच्याकडे मुली येतात. सगळ्यांची सेफ्टी जबाबदारी आमची असते आणि त्यांना सपोर्ट करणं, मुलींना आपली परंपरा जपणं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जे मुलं करू शकतात ते आम्ही पण करू शकतो, तर त्यांना सपोर्ट करणं माझं काम आहे आणि मी ते करत राहणार. त्यांच्या इच्छेनुसार मी गेल्या वर्षीपासून हंडी चालू केली आहे. हा दुसरा वर्ष आहे. गेल्या वर्षी पण आम्ही 5 थर लावले, यावर्षी तर 6 थरचं आमचं हे आहे. बाकी पुढे बघू काय करायचं. तुमच्या काही पथकाबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यावर टीका करण्यात आली. तसेच काही मुलींना तुम्ही जबरदस्ती त्या पथकामध्ये आणल्याचं बोललं जातं. काय नेमकं? मी तर सांगेन की माझं पथक पण इकडेच आहे, मी पण इकडेच आहे. माझ्या पथकातल्या मुली पण प्रॅक्टिस करा. तुम्ही विचारून घ्या त्यांना, समोरासमोर तुम्ही त्यांना विचारून घ्या, काय ते तुम्हाला उत्तर देतील. दुसरी गोष्ट की जे ॲलिगेशन्स आमच्या पथकावरती, माझ्या पथकावरती लावल्या गेलेल्या आहेत त्या सरळ सरळ खोट्या आहेत. जी पीडित मुलीला आमच्या पथकासोबत जोडलं गेलेलं आहे, ती पीडित मुलगी जी कोणी आहे अमुक ती आमच्या पथकाचा भाग कधीच नव्हती. गेल्या वर्षीचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. ती स्टार्टिंगचा 1 दिवस आली असेल, नंतर मग ती आलीच नाही, कारण की तिला एंट्रन्स असं केलंच नाही आम्ही लोकांनी. ती आलीच नाही, तर ती आमच्या पथकाचा भाग कधीच नव्हती.
आणि त्याशिवाय बोलायला तर राहिला विषय इश्यू मुलींचा सेफ्टीचा, तर मुलींची सेफ्टी गेल्या वर्षीपासून आम्ही घेतो आणि ते मुली उचलणं आणि मग इथे येऊन त्यांनी एलिगेशन टाकलेत सोमनाथ बळवंत पवारने की इथे छेडखानी करतात वगैरे, तर तुम्ही बघायला आलेत का इकडे की कोण काय करते काय नाही करते. सेफ्टी नसती तेवढ्या मुली तुम्हाला दिसल्या असत्या काय, ह्याच्यापेक्षा जास्त मुली आहेत, पण काही क्लासेसला असतात काही जॉबला असतात ते लोक थोडं लेट येतील. तर हे एलिगेशन टाकायच्या आधी हव्या विचार करा. आणि राहिला प्रश्न मी तुम्हाला सांगते ना की समोर आहेत मुली, समोर मुलींना विचार सगळं, ज्या माझ्या मुलीला आहेत त्या आहेत मेन. अश्विनी कुठे आहे? त्या सगळ्यांनी त्या अश्विनी तुम्ही मुलींना विचारा, मुली तुम्हाला सगळं उत्तर देतील काय काय नाही करून. आणि राहिला प्रश्न सेफ्टीचा, तर त्यांची सेफ्टी त्यांना सपोर्ट करणं हे माझं काम आहे. त्यांची सेफ्टी कम्प्लिटली माझी जबाबदारी आहे आणि ती मी माझ्या हिशोबाने बरोबर करते. गेल्या वर्षी पण माझ्या एकही मुलीला मी धक्का लागून दिला नाही, यावर्षी पण मी एकही मुलीला धक्का लागून देणार नाही, ही माझा शब्द आहे. सो तुम्ही काय शब्द तुम्हाला विचारायचं तुम्ही त्यांना विचारू शकता. मला ऍक्च्युली आम्ही गेल्या टायमाला पण बहिणी जबरदस्ती केली नव्हती, आम्हाला आमची मर्जी होती, आम्हाला पण इच्छा होती की पोरं चाललीत पुढे तर आम्ही पण जाऊ शकतो ना, अशा हिशोबाने आम्ही वहिनीकडे स्वतः गेलो. मी स्वतः गेली की वहिनी आमची पण इच्छा आहे की हंडी चालू करायची, त्याच्यामुळे आम्ही ऑफिसमध्ये गेलो, वहिनीला रिक्वेस्ट केली. वहिनी बोली बघ हे रिस्की आहे, आधी घरच्यांना विचारा सगळं करा, त्याच्यानंतर या माझ्याकडे. तर आम्ही सगळं पोरींना जे विचारलं सगळं की चालेल का तुम्हाला असं तसं, त्या हिशोबाने आम्ही वहिनीला रिक्वेस्ट करून आम्ही गेल्या टायमाला हंडी चालू केली आमच्या मेहनतीने. आणि 30 मेहनतांची आज पण आम्ही मेहनतीने आज पण या टायमाला 6 थर लावून दाखवणार. आणि आम्ही बोललो म्हणून वहिनींनी पुढाकार घेतला, नाही तर त्याच्याशिवाय वहिनींनी पुढाकार घेतला नसता. आम्ही आमच्यावर कोणीच जबरदस्ती केलेली नाही, आम्ही स्वतःहून आमच्या स्वतःच्या इच्छेने सहभाग केलेला आहे. नाही आमच्या घरच्यांवरती कोणी दबाव टाकलेला आहे, नाही आमच्यावरती. आम्ही स्वतःहून आमच्या स्वतःच्या इच्छेने आम्ही लोक इथे येतो आणि याच्या पुढे पण आम्ही येत राहणार. आमच्यावर कोणी जोर जबरदस्ती केली नाहीये, आम्हीच यांच्याकडे गेलेलो. तर हे बोलले हे काही म्हणजे तुमच्याच्याने होणार ना. आम्ही बोललो आम्ही करून दाखवू. पोरांनी पण पुढे पुढे गेलेत, आम्ही पण पुढे दाखवू. हे जर तो करत असेल ना तर आम्ही त्याच्या ऑफिस पुढे जाणार की तू असं काही करू नको. ज्याने पण कोणी आमच्यावर आरोप लावला की मुलीवर जबरदस्ती होते ते चुकीचं, आमच्यावर कोणी जोर जबरदस्ती केली नाहीये. आणि आमच्या गोविंदा पथकावरती माझ्या मुली पण काल बोलत्या, आमच्या गोविंदा पथकावरती माझ्या मुलींवरती बोट उचलायचा अधिकार मी कोणाला दिलेला नाही, ना ह्याला ना दुसऱ्यांना ना माझ्या घरच्यांना, कोणलाच नाही. तर मग ह्यांनी माझ्या गोविंदा पथकापासून लांब राहावं. राजकारण करतोय, राजकारण तू तुझ्या हिशोबाने तू काय करतोय काय नाही मला नाही माहिती. तुम्ही तुमच्या राजकारणाच्या पातळीला तुम्ही खालच्या लेवलला उतरल्यात, अख्ख्या जगाला माहिती आहे ना, अख्ख्या पेंकरपाड्याला आमच्या वोटर्सला माहिती आहे, आम्हाला त्यात पडायची गरज नाहीये. पण एवढे दिवस मी गप होती, मी काय बोलली नाही. पण ह्यांनी हे जे राजकारण आणलंय आता हंडीसाठी, तर ते राजकारण करू नको, तू तुझ्या हिशोबाने राहा. कारण की काढायला गेलं तर मला वाटतं बरंच काय आहे. असं बघायला गेलं तर तुम्ही महिलाच्या सुरक्षेबाबतीत बोलताय, तर सोमनाथ बळवंत पवार यांना मला प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात जेव्हा तुमच्याच भावाने तुमच्या दुसऱ्या भावाच्या महिलेवरती हात टाकला आणि ते दोघं अनिता पाटीलकडे चालले होते न्याय मागायला, तेव्हा तुमचा महिलांसाठी न्याय मागण्याची व्यवस्था कुठे गेलेली होती? अजून एक मॅटर यांचा आहे की जेव्हा वर्तक गल्लीच्या इकडे एक महिला राहते, त्या महिलेचं मी आता नाव घेणार नाही, त्या महिलेवरती यांच्याच ग्रुपमधून एका कोणी माणसाने दारू पिऊन, मला वाटते जास्त एकदम अति दारू पिलेला होता, एवढं की त्याला सूद नव्हती, त्यांनी हात उचललेला आणि त्या महिलेवरती हात उचलून त्यांनी तिला मारहाण केलेली होती. ती महिला बिचारी चौकीत गेली, माझी मदत मागितली, मी तिच्या साईडनी उभी होती आणि हा सोमनाथ बळवंत पवार त्याच्या साईडनी त्याला सोडवायचा पोलिसांवरती प्रेशर टाकत होता. तेव्हा तुमचा महिला सुरक्षा कुठे गेलेला होता? तर माझ्याकडे पण बरेच मुद्दे आहेत, तुमचे पण हात दगडाखाली आहेत, ते पहिला बघा. अजून बरंच काय तुमचं उघडीस यायचं बाकी आहे पुराव्यासकट, तर आळ घाला जरा. आम्हाला ह्याच्यात राजकारणात माझ्या मुलींना तरी खेचू नका, हा मला तुम्हाला आव्हान आहे. दुसरी गोष्ट, माझ्या मुलींना विचारा की जी कोणी पीडित मुलगी आहे ती आमच्या गोविंदा पथकातला भाग होती का? विचारा ना, समोरच सांगतील लोक. होतील कधी? ती कधीच नव्हती. मग तुम्ही खोटं आळ घालून खोटं तिला आमच्या ग्रुपमध्ये घुसून तुम्ही राजकारण का करताय? आणि कितपत तुम्ही की छेडखानी करताय, हे करताय, म्हणजे कितपत तुम्ही खोटं बोलताय? माझ्या मुलीने तुमची छेडखानी कधी कोणी केलंय? हे लोकांनी बोलले, माझी एकही मुलगी तर बोलली, मागे पण मुलगी उभे, तुम्ही विचारा, एकही मुलगी बोलली मी आताच्या आता पथक थांबवायला तयार आहे इकडे. आणि खूप झालं हे राजकारण, तुमचं राजकारण जे तुम्ही करताय, तुम्हाला जे काही तुम्हाला साध्य करायचं ते तुम्हाला भेटलं नाही म्हणून तुम्ही समजा ठीक आहे, एकदा अनिता पाटीलवरती तुम्ही बोट उचलला, ठीक आहे, त्या काय बोलल्या नाही त्या, तरी पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने उत्तर केलं, कारण की त्यांच्यात अंगात चोरी नाही आहे. जेव्हा तुम्ही नंतर त्यांच्या परिवारावरती आलात, तुम्ही नंतर माझ्यावरती पण मध्ये एलिगेशन सगळे श्वेता पाटील माझ्या चौकीत जाऊन असं केलं तसं केलं, हे तुम्ही घाबरून जे काही तुम्ही गाडीत बोललात, मला काहीच फरक पडत नाही, तरी मी गप होती. पण आता विषय माझ्या मुलींचा आहे,
माझ्या मुलींच्या सेफ्टीचा आहे. तुम्ही जे आळ टाकलंय खोटं की आम्ही छेडखानी करतोय, आज त्या एकट्या येतात. कुठले मुलं इकडे गंजेडी मुलं असतात त्यांच्या मागे मी ऑलरेडी आहे. त्या कुठला असेल त्यांच्याकडे बघतील. म्हणजे तुम्ही बोलताना थोडं तरी लास्ट ठेवा की त्यांच्या घरचे काय बोलतील काय नाही बोलतील. त्यांच्या घरचे म्हणजे तुम्ही तर असं प्रोत्साहित करायला पाहिजे मुलींना. तुम्ही त्यांना डिमोटिवेट करता इकडे तुमच्या राजकारणाच्या पोटी फक्त. आणि फोन करून सगळ्यांना बोलताय की बाबा त्या मंडळात जाऊ नका, हे नाही ते नाही. एवढं तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला काय कितपत तुम्ही तो खाली पडणार आहात. तर तुमचे पण जरा मॅटर आहेत ते पण तुम्ही जरा सांभाळून ठेवा. कारण की सगळ्यांना म्हणजे जगाला माहिती आहे. मेन मुद्दा तर जो माणूस आपल्या आईला मारहाण करून घराच्या बाहेर काढू शकतो, ज्याचा पुरावा अख्खा किसन नगरी आहे, त्या माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा कराल. बस मला एवढं सांगायचंय की ह्याच्या पुढे राजकारणामध्ये तुम्ही राजकारणाकडे ठेवा. माझ्या मुलींना मध्ये आणायचं नाही. आणि माझ्या गोविंदा पथकावरती बोट कोणी उचललेला मला खपणार नाही. आता तुमच्या पथकाची तयारी किती दिवसापासून सुरू आहे आणि यासाठी कुठल्या प्रकारची सेफ्टी तुम्ही मुलींसाठी केलेली आहे? आम्ही मला वाटतं की आमचं सराव जो आहे 1 तारखेपासून चालू केला आम्ही दहीहंडी सराव. आणि 1 तारखेपासून आम्ही नारळ फोडून प्रॅक्टिस चालू केलेली आहे. जवळजवळ 70 मुली आहेत, पण जरा लवकर प्रॅक्टिस चालू केल्यामुळे ते लेट पास येणार. सगळ्या पोरी आम्हाला माहिती आहे. 6 तर आम्ही लावून दाखवू सगळ्यांना. आणि सेफ्टीचा म्हणायचं म्हणलं की प्रॅक्टिस कसं आहे आपण रात्री करतो, कारण सगळ्या क्लासेसला असतात, काही जॉबला असतात, काही ट्युशन स्कूल बिल त्यांचा अभ्यास 10वी बिवे मला मान्य आहे. पण त्यांना आवड आहे ती शेवटी. मी कोणाला फोर्स नाही केलंय, त्यांना आवडते त्यांच्या हिशोबाने येतात. त्यांच्या सेफ्टी म्हणून आम्ही एक करतो की आमच्या घरातल्या महिला ज्या असतात, मी स्वतः माझे जे लोक श्वेता सारिका आम्ही जे लोक आम्ही महिला आम्ही घरच्या आहेत त्यांना आम्ही घरपोच पण करतो, त्यांना घरी सोडून पण येतो आणि त्यांना घरी घ्यायला पण जातो. कारण की मुलीची सेफ्टी आहे. पावसातून बघा पावसाचा पडायचा वगैरे विषय येत नाही. आमच्या मुली जेवढा एकदम बोलतात ना की तेवढा खंबीर आहेत. गेल्या वर्षीचा पण हा रेकॉर्ड आहे की आमची एकही मुलगी ना प्रॅक्टिसच्या टायमाला पडलेली आहे ना दहीहंडीच्या दिवशी पडलेली आहे. मला यावर्षी पण नाही. तो शंकराचा आशीर्वाद आहे आमच्यावरती की आमच्या मुलीला दुखापत होत नाही. देव करो याच्या पुढे पण नको व्हायला. पण इन केस काही झालं तर त्याची सर्व म्हणजे जबाबदारी माझी असते. तो खर्च माझ्या साईडने केला जाईल तेवढी मी ह्याची खात्री घेते. पण देव करो असं कधी होऊ नये आणि मी असं होऊन देणार पण नाही. आणि त्या सेफ्टीसाठी आमच्या बाकीच्या घरातल्या महिला आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यात त्या महिला येतात त्यांना पकडायला की कोण पडलं तरी आम्ही आमच्यावरती घेतो, पण त्यांना लागून देत नाही.